मान शरमेनं खाली, चेहऱ्यावर प्रचंड निराशा, वाढलेले विस्कटलेले डोक्यावरचे केस आणि वाढलेली दाढी. मंडळी, अशा विचित्र अवस्थेत जमिनीवर मांडी घालून शांत बसलेला हा व्यक्ती पहा. हा पुण्यातील कुख्यात गुंड तसंच मोक्कातील आरोपी सचिन घायवळ आहे. असं जर कोणी म्हटलं तर विश्वासही बसणार नाही. पण हो, हा तोच सचिन घायवळ आहे जो मागील जवळपास वर्षभरापासून स्वतःचा वेश बदलून अंडरग्राऊंड होता. त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला होता, पण तो सापडत नव्हता. अखेर 3 जूनच्या रात्री पुणे पोलिसांनी सापळा रचत त्याला राजस्थानमधून अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 3च्या पथकानं सिकर जिल्ह्याच्या दिंगपूर गावातून त्याला ताब्यात घेतलंय. फरार असताना याच गावात 6,500 रुपये भाडे देऊन तो एका खोलीत राहत होता, तर गावातीलच एका मंदिरात तो जेवण करत होता. त्याने मंदिरातील प्रसादावर दिवस काढल्याचं सांगण्यात येत आहे. मंडळी, कुख्यात घायवळ गँगचा म्होरक्या निलेश घायवळ आणि त्याचा मोठा भाऊ सचिन घायवळ या दोघांचाही एकेकाळी राज्याच्या गुन्हेगारी विश्वात किती दबदबा होता हे आपण सर्वांनी पाहिलंय. त्यांचं राजकीय कनेक्शन किती मजबूत होतं याचे सुद्धा पुरावे व्हायरल फोटोच्या माध्यमातून समोर आले होते. पण आज निलेश घायवळ विदेशात पळून गेलेला आहे, तर सचिनला पुणे पोलिसांनी राजस्थानमधून बेड्या ठोकल्यात. पण आता 11 महिन्यांनी तो पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला, त्यानं केलेली कोणती एक चूक त्याला महागात पडली, त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय ते दणका. मंडळी, निलेश घायवळ आणि सचिन घायवळ या दोन भावांचा गुन्हेगारी इतिहास मोठा आहे. घायवळ टोळीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणं, खंडणी, मारहाण असे गंभीर आरोप त्यांच्यावर आहेत. तर मागील वर्षी घायवळ गँगनं कोथरूड परिसरात गोळीबार करत दहशत निर्माण केल्यानंतर टोळीचा प्रमुख गँगस्टर निलेश घायवळ पोलिसांच्या रडारवर आला होता. नंतर त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाल्यावर तो विदेशात पळून गेला. त्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्ल्यू कॉर्नर आणि रेड कॉर्नर नोटीस जारी करूनही अजूनपर्यंत तो नेमका कुठे आहे याचा शोध लागलेला नाहीये. त्याला परदेशात पळून जाण्यासाठी राजकीय नेत्यांनी मदत केल्याचे आरोप त्यावेळी करण्यात आले होते. दरम्यान पोलिसांनी पुण्यातील घायवळ टोळीच्या मुसक्या आवळायला सुरुवात केल्यानंतर तपासादरम्यान सचिन घायवळचं देखील कनेक्शन समोर आलं होतं. तेव्हा तो पुण्यातील कर्वेनगरमधील मिलेनियम या नामांकित शाळेत व्हॉलीबॉल कोच म्हणून शिक्षक होता. पण त्याच्या विरोधात कोथरूड आणि वारजे पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल असल्याचं समोर आल्यानंतर शाळेनं त्याला नोकरीवरून काढून टाकलं. त्यावेळी तो जिल्हा परिषद निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याची देखील माहिती समोर आली होती. तसंच त्याला शस्त्र परवाना देण्यात आल्याच्या प्रकरणावरून राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर विरोधकांनी गंभीर आरोप केले होते. सचिन घायवळ हे नाव त्यावेळी राज्याच्या राजकारणात प्रचंड गाजलं होतं. त्याचवेळी 44,36,000 रुपयांच्या खंडणी प्रकरणात त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. पुण्यातील कर्वेनगर, वारजे आणि शिवणे परिसरातील शाळांना खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कंपनीच्या महिला संचालिकेकडून खंडणी उकळण्याचा आरोप त्याच्यावर आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणात पोलिसांच्या निशाण्यावर आल्यानंतर तो पुण्यातून फरार झाला होता. पुणे पोलिसांकडून त्याचा सातत्यानं शोध सुरू होता, पण वारंवार लोकेशन बदलत असल्यानं तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. तो शेवटचा अहिल्यानगरच्या जामखेड परिसरातील उसाच्या शेतात फरार झाला, एवढीच माहिती पोलिसांकडे होती. त्यावर पुणे पोलिसांनी अहिल्यानगर, मराठवाड्यासह महाराष्ट्र पिंजून काढला. पण सचिन घायवळचा पत्ता काही केल्या लागत नव्हता. त्यानं त्याच्या कुटुंबियांशी देखील त्याचा संपर्क तोडला होता. फरार असताना तो केवळ गरज असेल तेव्हाच मोबाईल सुरू करत असल्याचं पोलीस तपासातून पुढे आलं होतं. तसेच तो वेगवेगळे सिम कार्ड वापरत होता, त्यामुळे त्याचा शोध घेणं अवघड झालं होतं. पण 5 ते 6 दिवसांपूर्वी त्यानं त्याच्या एका जवळच्या नातेवाईकाला कॉल केला होता आणि त्या एकमेव फोन कॉलवरून पुणे गुन्हे शाखेनं त्याचा माग काढला. सचिन घायवळ राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातील दिंगपूर गावात असल्याचं तांत्रिक तपासातून उघड झालं. मग काय, पुणे क्राईम ब्रँचचं एक पथक मागील 4 दिवसांपासून राजस्थानात तळ ठोकून होतं. घायवळला कुठलाही अंदाज येऊ न देता त्याला सापळा रचून ताब्यात घेण्याची योजना स्थानिक पोलिसांच्या मदतीने आखली होती. त्या आधारावर 3 जूनच्या रात्री 10:30 वाजता सचिन घायवळ राहत असलेल्या दिंगपूर गावातील एका घरावर पोलिसांनी छापा टाकला. पण घायवळला पोलिसांच्या या कारवाईची भणक लागताच त्यानं पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. शेवटी फिल्मी स्टाईल पाठलाग करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. यावेळी त्याचा अवतार पूर्णतः बदललेला होता. डोक्यावरील वाढलेले केस आणि वाढलेली दाढी यावरून तो स्वतःचा वेश बदलून राहत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 10 फेब्रुवारीपासून तो दिंगपूर गावात 6,500 रुपये भाडे देऊन एका घरात राहत होता.
पुण्यातून फरार झाल्यानंतर त्याच्याकडे 3.5 लाख रुपये होते. त्यातूनच तो स्वतःचा खर्च भागवत होता. तसंच या काळात गावातीलच एका मंदिरात तो जेवण करत होता, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. तर पहिल्यांदा पुण्यातून फरार झाल्यानंतर सचिन घायवळ काही दिवस सोलापूरमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. त्यानंतर तो जयपूर मार्गे सिकर जिल्ह्यातील डिंगपूर गावात गेल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान सचिन घायवळला राजस्थानातून पुण्यात आणल्यानंतर त्याला शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. तेव्हा न्यायालयानं घायवळला 9 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पण त्याला आजपर्यंत फरार होण्यास कुणी मदत केली, कशी मदत केली, तसंच त्याच्या गुन्हेगारी कृत्यांची कुंडली किती मोठी आहे, यातून त्यानं किती संपत्ती गोळा केली आहे, महत्त्वाचं म्हणजे त्याचा भाऊ गँगस्टर निलेश घायवळ नेमका कुठे आहे, अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं चौकशीतून समोर येणं गरजेचं असल्याचं बोललं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला आता सचिन घायवळला अटक केल्यानं पुण्यातील घायवळ गँगला मोठा हादरा बसल्याचंही म्हटलं जात आहे. पण प्रत्यक्षात सोशल मीडियावर या दोन्ही घायवळ भावांचं समर्थन करणारे अनेक पोस्ट दिसून येत आहेत. त्यामुळे अशा कुख्यात गुन्हेगारांचं समर्थन करणाऱ्यांवर काय कारवाई होणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. बाकी पुणे पोलिसांनी केलेल्या या कारवाई संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.